होत नाही कुठल्या पोलीला पर्पस आणाव, गुलाब घेऊन जावं, गुडघ्याव बसाव, आय लव्ह यू म्हणा. तर नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम हार्ड आणि कडक, एकदम खतरनाक. अजून यूट्यूबवर हे व्हिडिओ कोणच नाही आणला, ओपन चॅलेंज. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम हार्ड आहे. तर मित्रांनो, अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं, लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका मित्रांनो. आणि मित्रांनो, जे काही सर्व मटेरियल असतं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, आणि जे काही PNG असतात ते PNG मी टेलिग्राममध्ये देतो. काय आता मित्रांनो, ह्यामध्ये मी जे काय लिहिलं आहे टेक्स्ट वगैरे ते मित्रांनो अलर्ट मोटिवेशनमध्येच असतं, तुम्हाला कुठं जायचं नाही. तर मित्रांनो, शेक इफेक्ट बिटमार्क इम्पोर्ट करून झाल्यावर तुम्हाला बिटमार्क वेबसाईट ओपन करून घ्यायचं आहे. काय झाल्यानंतर मित्रांनो, प्लसवर जावा. मीडियावर गेल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला जे फोटो पाहिजे ते तुम्ही ते ॲड करू शकता. मी इथं ॲड करतो. आता मित्रांनो, तुम्हाला पुढच्या बीटपर्यंत आणायचं अशा प्रकारे. आणल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की फिला फुल कसं करायचं. असं झूम नाही करायचं, 3 डॉटवर जायचं आहे, फिल कॉम्पोजिशन एरिया करून टाकायचं, आणि तो मोन ट्रान्सफरमध्ये थोडंसं इकडं आणायचं. आणल्यानंतर मित्रांनो, त्या फोटोला हिथं क्लिक करा आणि ह्या फेड बरोबरचं खाली आणा, बरं म्हणजे सॉन्गच्या वरच्या बाजूला. आता आणल्यानंतर मित्रांनो, हे बरोबर 5.16कडे यायचं आणि प्लसवर जायचं आहे, आणि मित्रांनो मीडियावर जायचं आहे. मित्रांनो, मी तुम्हाला व्हिडिओ दिलो अशा प्रकारे. हे व्हिडिओ थोडंसं तुम्हाला झूम करून ॲड करून घ्यायचं आहे. काय ॲड झाल्यानंतर सॉन्गमध्ये जायचं आहे, सॉन्ग एकदम कमी करून टाकायचं आहे अशा प्रकारे. आणि मित्रांनो, या व्हिडिओला क्लिक करून बरोबर सॉन्गच्या वरच्या बाजूला आणायचं अशा प्रकारे. आता मित्रांनो, तुम्हाला एकदा बॅग यायचं आहे, आणि मित्रांनो शेक इफेक्ट परसेट ओपन करून जे फर्स्ट फोटो इथं क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन इफेक्ट कॉपी करून तुम्हाला आता आपलं बिटमार्क परसेट ओपन करून घ्यायचं आहे. फर्स्ट फोटोला इफेक्ट पेस्ट करा. चला आता व्हिडिओ बघा कसं एकदम शाहू. तर मित्रांनो, व्हिडिओ एकदम हाल झाला आहे. आत्ता लाईक शेअर सबस्क्राईब हा व्हिडिओ इथनं डाउनलोड करून घ्या. विषय टॉपचा करायचा मित्रांनो, लवकर 5K ट्रेंड 10K चॅनल करायचं आता लवकर. आता हार नाही म्हणायचं.